एकदा पुन्हा सांगितलं आहे की युद्धासाठी तयार आहे। पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणाले की सिंधू जल करार रद्द झाल्याने युद्ध होईल आणि पाकिस्तान यामध्ये मागे हटणार नाही। रावळपिंडीच्या मुख्यालयातही भारताबद्दल सतत बैठका सुरू झाली आहे। जनरल मुनीला कळाल्यापासून की भारतीय सेना 3 आघाड्यावर युद्धासाठी तयार आहे। त्यांचे कोर कमांडर गोंधळलेले आहेत। बघा रिपोर्ट। भारताने शत्रूंना 3 बाजूंनी घेराव केला आहे। पाकिस्तानच्या सैन्याला माहिती की त्यांना एक मोठा सरप्राईज मिळणार आहे। कारण पहलगाममध्ये पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी जे केलं त्याची माफी नाही। त्यांना शिक्षा मिळेल आणि ती सुद्धा मृत्यूदंडाची। कुपडवाड्याजवळ LOCवर पाकिस्तानने गोळीबार केला आणि त्याला प्रत्युत्तर दिलं गेलं आहे। रिपोर्ट आहे की जर पाकिस्तानने 600 गोळ्या उडवल्या तर भारताने त्याला उत्तर देण्यासाठी 1300 राऊंड फायर केले आहेत। म्हणजे पाकिस्तानीयांना LOCवर उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे। पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला डबल काउंटडाऊन केलं जात आहे। जमिनीवर सुरू झालेल्या क्रियाकलापापासून आता आकाशात आणि समुद्रात भारताने तिखट करामती पहा। कारण पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याचे श्रीनगर आणि पठाणकोटपासून अरबी समुद्रापर्यंत मोठं जाळं विणवायला सुरुवात झाली आहे। LOCपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमेपर्यंत आणि अरब सागरापर्यंत उच्च सतर्कता आहे। भारताचे सर्वात खतरनाक शस्त्र सक्रिय करण्यात आले आहेत। LOCवर भारताचे सैन्य सतर्क आहेत। पंजाब आणि राजस्थानच्या क्षेत्रात BSFचे कडक लक्ष आहे आणि S-40 सारखी अनेक एअर डिफेन्स प्रणाली आता 24 तास सुरू आहे। भारताची टँक रेजिमेंटही अखनूरपासून गुजरातपर्यंत वार मॉडेलमध्ये आली आहे। सध्या एअरफोर्समध्ये 2 विमान खूप सक्रिय आहेत, जे म्हणजे सुझुकी 13 KMI आणि राफाल, जे भारताचे फ्रंट लाईन फायटर मानले जातात। ह्या सगळ्या स्थितीत एक मोठी बातमी आहे। हे असं आहे की पाकिस्तानचा पहलगामचा एजेंडा फेल झाला आहे। नौसेनेनं आपल्या फायर पॉवर दाखवून दिली आहे की पाकिस्तान जे काही इच्छितो ते कुठेही होणार नाही। पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला भारताला तोडण्याची एक साजिश होती, जी पूर्णपणे नाकाम झाली आहे। दहशतवाद्यांनी देशाला तोडण्याचा जो प्रयत्न केला तो 48 तासात फेल झाला आहे। पहलगाममध्ये धर्म विचारून हत्या करणे हे स्पष्ट भारताला धार्मिकदृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न आहे। आणि आतंकवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तानने रचलेला हा खेळ भारतीय नौसेनेनं जोरदार उत्तर दिलं आहे। नौसेनेनं सोशल मीडियावर याबाबत माहिती शेअर केली आहे। एक फोटो रिलीज करून सांगितलं आहे की एकतेत ताकद आहे। एकतेत ताकद म्हणजे धर्माच्या नावावर भारताला भंग करण्याचा असे उत्तर मिळेल, जो त्यांना स्पष्ट नष्ट करण्याचा सिग्नल देखील आहे। या फोटोमध्ये 5 डिस्ट्रॉयर आहेत, 3 विशाखापट्टणम क्लास आणि 2 कोलकाता क्लास। हे दोन्ही प्रकारचे डिस्ट्रॉयर भारतीय नौसेनेचे सर्वात धाडसी जंगी जहाज समजले जाते। नौसेनेने स्पष्ट सांगितले की तीच युद्धनौका एकत्रितपणे शत्रूशी लढण्यासाठी तयार आहे। शत्रूंच्या विरोधात असा एक होण्याची गरज आहे, म्हणजे संदेश स्पष्ट आहे, भंग करणाऱ्याला आता सोडले जाणार नाही। एकच नारा समुद्रात आणि नौसेनेचा आहे।
5 जंगी जहाज आणि या फोटोद्वारे नौसेनेने आपल्या रेंज आणि फायर पॉवरची एक छोटीशी झलक दाखवली आहे. पाकिस्तानच्या विरोधात नौसेनेनं काय तयारी केली हे पाहूया. सर्वात डाव्या बाजूला आहे INS इम्फाळ, त्याच्या उजव्या बाजूला INS मोरमुगाव आणि त्यानंतर लीडशिप INS विशाखापट्टणम आहे. या सुरुवातीच्या 3 जहाजापैकी INS विशाखापट्टणमचे क्लास डिस्ट्रॉयर आहेत. INS विशाखापट्टणमच्या उजव्या बाजूला आहे कोलकाता क्लासचे INS चेन्नई आणि INS कोचन. याच्यामध्ये एक म्हणजे विशाखापट्टणमचे जहाज INS सूरजने भारताचे पेहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा फायर पॉवर दाखवून दिला आहे. हमल्याच्या 48 तासाच्या आतच भारताने सिग्नल दिला होता की तो पाकिस्तानसोबत काय करू शकतो. पेहलगामपासून 2000 किलोमीटर दूर भारताने पाकिस्तानच्या मनावर पहिला वार केला जेव्हा IRNSM लॉन्च करण्यात आले. IAS सूरजमधून भारताने IRSM म्हणजेच मीडियल रेंज रायफल टू एअर मिसाईल लॉन्च करून दाखवली की बदला घेण्याचा इरादा किती मजबूत आहे. 70 किलोमीटरपर्यंत आसमानातील लक्ष्यांचे धाडसाची संपवणारी ही मिसाईल अरब सागरात मोठा सिग्नल दिला आहे. इस्रायलच्या मदतीने तयार केलेल्या या मिसाईलची चाचणी IAS सूरजमधून झाली. म्हणजे विशाखापट्टणममध्ये क्लासचा तो डिस्ट्रॉयर ज्याच्या अगोदरची लढाईच नाही.